बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगेंवर सध्या उपचार सुरू आहे। मोठी अपडेट सध्या समोर येते। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार घेतले जात आहेत। त्यामुळे त्यांची तब्येत का बिघडली याचं कारण आता सध्या डॉक्टरांकडून घेतला जातोय। डॉक्टरांकडून आता त्यांच्यावरती सध्या उपचार देखील घेतले जात आहे। मोठी बातमी सध्या समोर आली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यानं सध्या त्यांच्यावरती छत्रपती संभाजी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अंग दुखत आहे, चालायला त्रास होतो, कंबर पाय दुखते, त्याच्यामुळे ते चढायला उतरायला चालायला असं त्रास होतो। आता लागलं डॉक्टरने सल्ला एक आता बरं आहे, व्यवस्थित आहे। डॉक्टरने काय सल्ला दिला आरामाचा? आराम करा म्हणते ते। आराम कसला आता, या संतोष भाई यांच्यासाठी धाराशिवला पण मोर्चे आहे। परवा जिजाऊंचं मासाहेब जिजाऊंचं सिंदखेड राजाचं दर्शन। समाजापेक्षा काय मोठं आजार असला तरी, वेदना असल्या तरी समाजापेक्षा थोड्या वेदना मोठ्या आहेत। याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती संदर्भात काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, आज मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील जन आक्रोश मोर्चाला जे आहे ते सहभागी झाले होते। त्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की माझी तब्येत जी आहे ती बरोबर नाही, मला हॉस्पिटलला जायचं आहे, मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मी या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तब्बल 1 किलोमीटर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब असताना देखील ते पायी चालत त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मात्र व्यासपीठावरती मनोज जरांगे पाटील गेले नव्हते, कारण त्यांची तब्येत जी आहे ती खालावलेली होती आणि त्यांनी जे आहे ते नागरिकात बसून त्यांनी संपूर्ण मोर्चा संपेपर्यंत त्या ठिकाणी थांबले। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल झाले होते। त्या ठिकाणी त्यांच्यावरती आता सध्या उपचार देखील सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या पाय आणि कंबर जे आहे ते जास्त दुखत असल्याचं मनोज जरांगे पाटील सांगत आहे। त्यामुळे त्यांचे अशक्तपणा जो आहे तो येत असल्याचं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना आरामाची गरज असल्याचं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे, तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील सांगत आहे की शांत बसून जमणार नाही, आराम करून जमणार नाही, तर मी उद्या धाराशिवच्या मोर्चाला देखील मनोज जरांगे पाटील उपस्थिती दर्शवणार आहे। त्यामुळे आता सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती सध्या बरी झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे। मात्र जरांगे पाटीलवरती सध्या उपचार सुरू आहेत आणि उद्या धाराशिवमध्ये देखील मनोज जरांगे पाटील मोर्चाला हजेरी लावणार आहेत। अंकिता, नक्कीच, त्यामुळे उद्याच्या मोर्चात मनोज जरांगे पाटील हे हजेरी लावणार आहेत अशी अपडेट आपण दिलेली आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।